नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, समजा तुमच्याकडे पण शमीचं झाड आहे तर या झाडाची काळजी कशी घ्यायची म्हणजे सिंपल केअर टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा. सगळ्यात पहिले मित्रांनो, जे शमीचं झाड आहे ते खूप चांगलं असते. वास्तुशास्त्रानुसार पण याला खूप चांगलं म्हटलं जाते. अजून मित्रांनो, शमीच्या झाडाचे खूप सारे फायदे पण असतात. अजून सगळ्यात जे इम्पॉर्टंट आहे की जे शमीचं झाडाचं जे हे शमीचं पान आहे म्हणजे जे शमीपत्र आहे मित्रांनो, हे आपण आपल्या पूजेत पण वापरू शकता. तर हे खूप इम्पॉर्टंट झाड असते, तर तुम्हाला हे घरी नक्की लावायला पाहिजे. अजून मित्रांनो, जे शमीचं झाड आहे ते हार्डवूड स्टेम्पवालं प्लांट असते. म्हणजे काय आहे की हे खूप कडक झाड असते चांगलं. तर हे जे आहे लवकर फंगस वगैरेनी मरत नाही किंवा जास्त पाणी वगैरेमुळे हे जास्त खराब नाही होत असते मित्रांनो. तर हे झाड जे आहे खूप इझी टू मेंटेन पण आहे. याला जास्त मेंटेनन्स नाही लागत, तर तुम्हाला नक्की लावायला पाहिजे. पुढचं आहे की एक टेक्निक करायला पाहिजे पिंचिंगची. तर ती कशी केल्या जाते, असं तुम्हाला पान पकडायला पाहिजे आणि जिथून पान येण्याचा एरिया आहे, जसं आता इथून पान येते मित्रांनो, जसं पाहू शकता हा इथून एक पान आलेलं आहे. तर आपण याला असं फक्त असं हलकंसं पकडू आणि हे असं तोडून घेऊ. तर आता हे असं आपण तोडलं मित्रांनो, याने काय होईल, आता इथून मित्रांनो जे हे जे वर पान वाढत होतं त्याच्या जागेला साईड ब्रांचिंग्स होतील आणि झाडाला अजून नवीन नवीन फांद्या फुटतील आणि त्याच्यावर अजून चांगले पानं येतील. तर ही जी टिप आहे पिंचिंगची नक्की फॉलो कराल. पुढचं आहे मित्रांनो कटिंगचं. तर याच्या झाडाची छाटणी कशी करायची आहे. जे पण मित्रांनो अशी वाढलेले फांद्या होऊन जातात, जसं पाहू शकता व्हिडिओमध्ये हे काही असे खूप वाढलेले फांद्या असतात, तर हे तुम्हाला कापून टाकायला पाहिजे झाडापासून. जसे की हे वाली पाहू शकता फांदी. तर हे अशावाल्या फांद्या मित्रांनो, या फांद्यांची छाटणी तुम्हाला नक्की करायची आहे. पुढचं आहे की मग मातीचं. तर मातीमध्ये मित्रांनो तुम्हाला दर महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा शेणखत, वर्मी कंपोस्ट किंवा मित्रांनो किचन वेस्ट कंपोस्ट, या तिघांवर मी घरच्या घरी कसं तयार करायचा व्हिडिओ बनवलेला आहे. डिटेलमध्ये नक्की पाहाल आणि तुमच्या झाडात वापराल. कसं वापरायचं आहे, तुम्हाला पूर्ण वरची माती काढायची जोपर्यंत पांढरे मुळं दिसत नाही. आणि जसेच मित्रांनो तुम्हाला झाडाचे पांढरे मुळं दिसले, मग तुम्हाला चांगल्याने शेणखत झाडाला टाकून द्यायचं आहे, पूर्ण असं सराउंड करून चांगल्याने. आणि मग मित्रांनो त्याच्यावर माती टाकायची आहे जी काढली होती तुम्ही बाहेर, आणि त्याच्यावर चांगल्याने पाणी देऊन द्यायचं आहे. झाडाला खूप चांगलं नायट्रोजन मिळेल, जेणे की झाडाचे जे पानं आहे खूप हिरवेगार होतील. तर हे जे आहे मित्रांनो शेणखत वगैरे तुम्हाला झाडाला नक्की टाकायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये काही सिंपल केअर टिप्स सांगितले. तुम्हाला तुमच्या शमीच्या झाडासाठी हे नक्की फॉलो करायचे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता इथे खताची जी प्लेलिस्ट सांगितली ती येत असेल. याच्यात खूप चांगली खतं आहे, ऑर्गॅनिक खतं सांगितली आहे. तर ही प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. आणि इंस्टाग्राम फेसबुकवर पण फॉलो नक्की पाहाल. खताची पण प्लेलिस्ट आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, त्याला क्लिक करून नक्की पाहाल. धन्यवाद.